बोरगाव सुरगाणा उंबरठाण बर्डीपाडा रस्ता झाला खड्डेमय। वाहन चालकांना करावी लागतीये कसरत। रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा। कंबर दुखणं, मणक्याच्या आजारात वाढ, गर्भवती आजारी रुग्णांची हाल। नाशिक ते व्हाया सातपुरा सुरत जोडणारा राज्य महामार्ग 9 वरील डांग जिल्ह्यातील साखर पातळ येथील नदी उतार पूल गेल्या 12 जुलैपासून जड वाहनांकरिता बंद केल्याने हीच वाहतूक 10 ते 12 दिवस बोरगाव सुरगाणा उंबरठाण मार्गे जड वाहतूक वळवण्यात आल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी गुडघाभर खड्डे पडले आहेत। यामध्ये पावसाचं पाणी साचल्याने तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे। यामध्ये कोठुळा, दात्रीचा पाडा, काठीपाडा, अंबाटा घाट, बोरमाळ, प्रतापगड फाटा, उमरेमाळ आदी ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडून खड्ड्यात पाणी साचलं असल्याने वाहन चालक, दुचाकी स्वारांना वाहने चालवणं जिकिरीचं झालं आहे। खड्डा टाळतानाच कट मारला म्हणून रस्त्यावर गाड्या उभ्या करून एकमेकांशी चालक हुज्जत घालताना दिसून येत आहेत। खड्डे टाळण्याच्या नादात दुचाकीची समोरासमोर धडक झाली आहे। दरम्यान भाताची लागवड सुरू असल्याने ट्रॅक्टरच्या टायरला असलेला चिखल रस्त्यावर पसरलेला असल्याने दुचाकी घसरणे, टायर पंक्चर होणं, मणक्याचे आजार, गर्भवती महिलांना त्रास, रुग्णांचे दुखणे वाढले आहे। या रस्त्यावर अपघात होऊन कित्येकांचे हातपाय मोडलेले आहेत, तर काहींच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे। या रस्त्यावरील जड वाहनांची वाहतूक थांबवण्यात येऊन अन्य पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।